बारामती महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा आणि परंपरेने एक विशिष्ट पक्षाचा बालेकिल्ला मानला जाणारा मतदारसंघ. पण यावेळी मतदारसंघात अशी राजकीय चुरस पाहायला मिळत आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष बारामतीकडे लागलं आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसून येत आहे. थेट लढतीचे संकेत स्पष्टपणे दिसू लागले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपली भूमिका ठाम करत थेट सामना करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनेत्रा पवार आणि काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांच्या भोवती ही निवडणूक केंद्रित होत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ एक साधी पोटनिवडणूक न राहता प्रतिष्ठेची लढत बनली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यापूर्वी 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले होते. मात्र उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी 6 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या 53 वरून 47 वर आली आहे. विलास बाबूराव होळकर, माऊली जामदार कांबळे, राजाक उर्फ अब्दुल रोब जफर मोलानी, राहुल बाळसो थोरात, अमोल यशवंत कोकरे आणि अशोक रामचंद्र खामगळ या 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व उमेदवार अपक्ष असल्याचं सांगितलं जात आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की उर्वरित काही उमेदवारही माघारी घेऊ शकतात. त्यामुळे अंतिम लढतीचे स्पष्ट चित्र उद्या दुपारपर्यंत समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान या पोटनिवडणुकीकडे काँग्रेसने विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. बारामती हा परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे अशा ठिकाणी काँग्रेसने उमेदवार देत थेट सामना उभा केल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे उमेदवार आकाश बोरे हे पक्षाचे जुने कार्यकर्ते मानले जातात. त्यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी त्यांना 4013 मते मिळाली होती. त्यानंतर बराच काळ काँग्रेस बारामतीमध्ये सक्रिय दिसत नव्हती. मात्र जवळपास 12 वर्षाच्या कालावधीनंतर काँग्रेस पुन्हा एकदा या मतदारसंघात आपली ताकद आजमावत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसची संघटनात्मक ताकद कितपत प्रभावी ठरते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. सुरुवातीला बिनविरोध निवडणुकीची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता ती पूर्णपणे मावळलेली असून बारामती चुरशीची आणि बहुपक्षीय लढत रंगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. तर काँग्रेसने आकाश मोरे यांच्या माध्यमातून थेट आव्हान उभे करत आपली राजकीय उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे बारामतीतील ही लढत केवळ 2 उमेदवारांमधील नसून 2 पक्षांच्या राजकीय ताकदीची परीक्षा मानली जात आहे. आता उर्वरित उमेदवार माघार घेतात का? अंतिम रिंगणात किती उमेदवार राहतात? आणि मतदानाचा कौल नेमकं कोणाच्या बाजूने जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, बारामतीत यावेळी सरळ, सोपी आणि एकतर्फी निवडणूक होणार नाही. तर मतदारसंघात चुरशीची, प्रतिष्ठेची आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची लढत पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आता बारामतीकडे लागलं आहे. तर मंडळी, बारामती मतदारसंघामध्ये तुमच्या मते कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आपले मंडळी, बहुदे चर्चा चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.